गेले 5 दिवस झाले सिलेंडर आलेला नाहीये. ह्यांना सांगते कॉल करा तर ऐकतील तर खरं ना. ती ना जवळजवळ 1 वाजता ऑफलाईन गेली. माझ्या डोक्यात आहे ना भरपूर प्लान आहेत सोसायटीसाठी. हो आता काय बोलणार, नळाजवळ पाणी येत नाही, गेस्टमधून सुद्धा टुबुक पाणी येत आहे आणि त्या धुवायचे वांदे झाले आहेत. नमस्कार, मी देव सावंत तुमचं सहर्ष स्वागत करतो. गोष्ट होती छोटी तिला केली मोठी या वृत्तवाहिनीमध्ये. चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रत्नागिरीमध्ये गेले 5 दिवस झाले एक गॅस सिलेंडर घरपोच झालेला नाहीये. त्यामुळे घरातल्या मंडळींची खळबळ उडालेली आहे. आपले प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचलेले आहेत. जाणून घेऊया यामागील सत्य कारण. तर आता मी त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी गेले 5 दिवस झाले सिलेंडर बुक करून सिलेंडर अजूनही घरपोच झालेला नाहीये. तर आपल्या मागे एक ताई आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. तर ताई, नेमकं काय झालंय, नेमकं काय प्रकरण आहे? अहो काय सांगू भाऊ तुम्हाला. ताई मला नाही, जनतेला सांगा, जनतेला. गेले 5 दिवस झाले सिलेंडर आलेला नाहीये. ह्यांना सांगते कॉल करा तर ऐकतील तर खरं ना. ताई हे म्हणजे कोण? हे माझे मिस्टर. तर तुम्ही बघू शकता ह्या पूर्ण प्रकरणामध्ये यांच्या मिस्टरांचा पण हात आहे असं मला वाटतं. तर आपण यांच्या मिस्टरांशी संवाद साधूया. का हो, तुम्ही त्याला फोन का नाही केला सिलेंडर व्हायला? अहो असं काही नाहीये. का तुम्हाला ताईंच्या हातचं जेवण आवडत नाही की ताईंच्या हातचं जेवण खाऊन तुम्ही वैतागलेले आहात? नाही असं काही नाही. अहो मी त्याला रोज फोन करतोय पण तो रोज मला तेच सांगतो, भैयाजी आ रहा हूं, भैयाजी आ रहा हूं. तर तुम्ही बघू शकता की यांच्या घरी सिलेंडर कधी येईल हे तर मी सांगू शकत नाही, परंतु ताईंचा सिलेंडर यांच्यावरती नक्की फुटणार. कॅमेरामॅन आकाश सोबत मी आग लावे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर आताच्या घडीची सर्वात दुसरी मोठी ब्रेकिंग न्यूज. मुलगी 4 तास ऑफलाईन असल्यामुळे बॉयफ्रेंड होता खूप खुश, परंतु केलेला मेसेज या डबल टिकमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे बॉयफ्रेंडच्या डोक्याला आलं टेन्शन. तर आपले प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधत आहेत. तर मला सांगा, त्या नेमक्या किती वाजता ऑफलाईन गेल्या? ती ना जवळजवळ 1 वाजता ऑफलाईन गेली. अच्छा, तर त्या जेव्हा ऑफलाईन असतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? अहो हा काय विचारायचा प्रश्न आहे. एकदम शांत, रिलॅक्स, ना कोणाची झंझट ना कोणाची किटकिट, आणि मेन म्हणजे काय, कामात लक्ष लागतं. अच्छा, तर मला सांगा तुमच्या रिलेशनला किती वर्ष झाली? आमच्या रिलेशनला ना 2 महिने झाले. 2 महिने. तर तुम्ही पाहू शकता हे त्यांच्या गर्लफ्रेंडला 2 महिन्यात इतके वैतागले आहेत, तर यांच्या 2 वर्षात काय होईल? हो काय बोलताय, वैतागलो नाही मी, काय पण काय बोलताय. अहो तेच ते. आता यांची गर्लफ्रेंड पुन्हा कधी ऑफलाईन झाली हे तर मी सांगू शकत नाही, पण ती जेव्हा ही बातमी बघेल तेव्हा हे नक्की ऑफलाईन जातील. कॅमेरामॅन आकाश सोबत मी आग लावे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर आताच्या घडीची सर्वात शेवटची मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे एका बिल्डिंगचा मेंटेनन्स हा 500 रुपयांनी वाढलेला आहे, म्हणून तिथल्या रहिवाशांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तर आपले प्रतिनिधी त्यांच्या चेअरमॅनशी संवाद साधतायत आणि त्याच्यानंतर आपण जाणून घेणार आहोत रहिवाशांचा मनोगत. तर आता आपण त्या सोसायटीमध्ये आहोत ज्या सोसायटीचा मेंटेनन्स हा 500 रुपयांनी वाढलेला आहे. तर आपल्यासोबत त्या सोसायटीचे चेअरमॅन आहेत, तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तर सर, तुम्ही जो बिल्डिंगचा 500 रुपये मेंटेनन्स वाढवला त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हो वाढवलंय ना, आम्हाला बिल्डिंग मॉडर्न करायची आहे. अच्छा, आता यांचं असं म्हणणं आहे की यांना बिल्डिंग मॉडर्न करायची आहे. का सर, पूर्ण बिल्डिंगमध्ये AC लावणार आहात? नाही AC लावणार नाही. लिफ्टचा जो दरवाजा आहे ना त्याला ऑइलिंग आणि ग्रीसिंग करून घ्यायची चांगली. आवाज येतो ना. अच्छा, मग त्या ऑइलिंग किंवा ग्रीसिंगमध्ये काय परफ्यूम असणार आहे? अरे नाही परफ्यूम असणार नाही आहे. माझ्या डोक्यात आहे ना भरपूर प्लान आहेत सोसायटीसाठी. अच्छा, तर तुम्ही बघू शकता यांच्या डोक्यामध्ये भरपूर सारे प्लॅन्स आहेत सोसायटीसाठी. यांना सोसायटी एका वेगळ्या लेवलला न्यायची असं यांचं मत आहे. यांचा जरा दृष्टिकोन जरा वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया रहिवाशांचं मनोगत. तर आता आपल्यासोबत बिल्डिंगमधले रहिवाशी आहेत, तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तर सर, तुमचा जो बिल्डिंगचा मेंटेनन्स आहे यात 500 रुपयाची भर पडलेली आहे, याच्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? हो आता काय बोलणार, नळाजवळ पाणी येत नाही, गेस्टमधून सुद्धा टुबुक पाणी येत आहे आणि त्या धुवायचे वांदे झाले आहेत. अच्छा, हे जे काय तुमचे धुवायचे वांदे झालेले आहेत ही गोष्ट तुम्ही चेअरमॅनला सांगितलात का? हो बोललो त्यांना, पण ते म्हणतात की बिल्डिंगला तुमच्या पैशाची गरज आहे. मला तर आता लिटरली असं वाटू लागलं आहे की मी जॉबला जातो हे मेंटेनन्स भरण्यासाठीच. अच्छा, तर सर तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की तुमचा जो चेअरमॅन आहे हा पैसे खातोय? अहो मी आता ते कसे बोलू, आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या बिल्डिंगचा मेंटेनन्स कमी व्हावा. अच्छा, तुम्हाला काय पाणी वगैरे काही? नाही, पाणी वगैरे नको. वॉशरूम यूज करू शकतो का? अहो तुम्हाला बोललो ना नळाला पाणी नाही म्हणून. तर आता आपण जाऊया पुढच्या रहिवाशाकडे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या. तर आता आपण घेत आहोत 1 हफ्त्याचा ब्रेक. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा गोष्ट होती छोटी तिला केली मोठी ही वृत्तवाहिनी.